78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि या दिवसाच्या निमित्तानं शासनानं जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना माननीय सगळ्या आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी आहेत त्यांना जी अर्पित केली होती, त्या योजनेद्वारे या रत्नागिरी जिल्ह्यात 2,74,346 महिला भगिनींची जी नोंदणी झाली होती, त्याच्यापैकी 1,98,000 महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत। 76,000 आधार कार्ड ही लिंक नसल्यामुळे थोडी तांत्रिक अडचण होती, ती देखील येत्या 1-2 दिवसामध्ये निघून जाईल आणि 82 कोटी रुपये संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2,74,346 महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा होतील। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। सांगण्याचा हेतू हाच आहे की स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं, महायुतीच्या सरकारनं जी महिला भगिनींना कमिटमेंट केली होती की आम्ही 2 महिन्याचे पैसे हे खात्यामध्ये वर्ग करू, त्याच्यामध्ये आम्हाला यश येत आहे। 19 तारखेला रक्षाबंधन आहे, त्याच्या अगोदर खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा जो घेतला तो 4,144 ज्येष्ठ व्यक्तींना वयश्री योजनेचा देखील फायदा होणार आहे। 1.5 कोटी रुपयाचं वितरण आपण त्या निमित्तानं करतोय। आज अजून एक महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यातले 4 बचत गट टुरिस्ट व्हेकल हा बिझनेस सुरू करत आहे। सिंधुरत्न योजनेतनं त्यांना पैसे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि महाराष्ट्रातली बचत गटानं चालवलेली पहिली हाऊसबोट ही देखील रत्नागिरीमध्ये पुढच्या महिन्याभरामध्ये येते। हे दोन्ही जे उपक्रम आहेत हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होत आहेत आणि महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना उद्योगधंदा निर्माण करून देण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महायुतीच्या सरकारनं जी पावलं उचललेली आहेत त्याच्यातनं मला खात्री आहे की महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज टुरिस्ट व्हेकल लोकार्पण सोहळा देखील रत्नागिरीमध्ये होणार आहे। आज रत्नागिरीमधले जर आपण कार्यक्रम बघितले तर ते रत्नागिरीमध्ये जरी असले तरी महाराष्ट्रामध्ये असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत अशा पद्धतीची रचना या सगळ्या कार्यक्रमांची आहे। आता आम्ही एका छोट्या आर्ट गॅलरीचं उद्घाटन करतोय। या उद्घाटनानंतर आपल्या एक लक्षात येईल की आपल्या रत्नागिरीतील जी पर्यटन स्थळं आहेत ही जर तुम्हाला एकाच ठिकाणी बघायची असतील तर ही आर्ट गॅलरी त्याचं फार मोठं उदाहरण आहे। सायन्स सिटी लहान मुलांसाठी आज आपण सुरू करतोय। लोकमान्य टिळकांचं जे स्मारक आहे त्याची अवस्था आपण 1 वर्षापूर्वी बघितली होती। पुरातत्व विभागामुळे आपल्याला ते काम करणं अशक्य झालं होतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर त्याला आपल्याला परवानगी मिळाली आणि नव्यानं सुशोभीकरण झालेलं लोकमान्य टिळकांचं स्मारक हे आज आपण लोकांसाठी अर्पित करतोय। महाराष्ट्रातला असा एक जिल्हा परिषदेचा प्रोजेक्ट, महाराष्ट्रातल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना जे स्ट्रीट लाईटचं बिल येतं ते रत्नागिरीमध्ये आता 75% कमी होणार आहे। जिल्हा नियोजन मंडळातनं 8 कोटी रुपये खर्च करून 1 मेगावॅटचा जो सोलार प्लांट टाकलेला आहे त्याचं देखील उद्घाटन आज रत्नागिरीमध्ये होणार आहे। विभागीय मेंटल हॉस्पिटल जे आहे त्याच्या अपग्रेडेशनचा शुभारंभ देखील आज 14 कोटी रुपये खर्च करून होतोय। 5 प्रांत ऑफिसेस जे आहेत त्याचं प्रातिनिधिक भूमिपूजन आज रत्नागिरीमध्ये होतं आहे। प्रत्येकाचे कॉस्ट जी आहे, अंदाजपत्रक जे आहे ते 5 कोटी रुपये आहे। असे विविध कामं आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं मी जे रत्नागिरीकरांना आश्वासन दिलं होतं, शब्द दिलं होतं, त्याचा लोकार्पण सोहळा हा पार पडणार आहे। चिपळूणवासियांना देखील मी एक शब्द दिला होता की तिथं देखील शिवसृष्टी उभारली जाईल, त्याचा लोकार्पण सोहळा 18 तारखेला संध्याकाळी चिपळूणमध्ये होतो आहे। त्याच्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासात्मक कामं सुरू आहेत, रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहेत। ही सगळी कामं 1 वर्षभरामध्ये पूर्ण होतील। रस्त्याची कामं देखील 6 महिन्यामध्ये पूर्ण होतील आणि जो शब्दप्रयोग मी केला होता की रत्नागिरी शहराला पर्यटनाचा एक वेगळा साथ चढेल आणि महाराष्ट्रातलीच नाही परदेशातली आणि विविध राज्यातली लोक देखील रत्नागिरी शहर बघायला
आणि रत्नागिरीतली पर्यटन स्थळ बघायला रत्नागिरीमध्ये येतील. तर लाडकी बहीण योजनेमध्ये जे काय उर्वरित आता राहिलेले आहे त्याचे परीक्षण आणि बाकीचे हे करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न? आधार लिंक नसल्यामुळं काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यात, परंतु 1,98,000 महिलांच्या खात्यावर, महिला भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहेत. जे 75-76 हजार महिला भगिनी आहेत त्यांची जी तांत्रिक कुठं अडचण निर्माण झाली ती 1-2 दिवसामध्ये आम्ही दूर करू आणि त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होतील. संबंधित बँकांना आणि तहसीलदारांना म्हणजे महसूल प्रशासनात तशा सूचना दिल्या आहेत का? सकाळी सूचना दिलेल्या आहेत. तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर होईल, परंतु 2,76,000 आणि वर जे काही महिला भगिनी आहेत त्यांना पैसे मिळाले. पोलीस व्हॅनची जी कन्सेप्ट आहे सक्षमीकरण हा मुद्दा आला तरी नेमकी कशा पद्धतीने ती धोरण केली? सिंधू रत्न ही योजना आहे, त्याच्यामध्ये ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्याच्यातनं ह्या 4 गाड्या पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण रत्नागिरीमध्ये देतोय. हाऊस बोट देखील रत्नागिरीमध्ये देतोय. त्या हाऊस बोटमध्ये 3 सूट असतील आणि ते पूर्ण हॉटेलिंगसारखा व्यवसाय महिला भगिनी करतील. हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे. 4 हाऊस बोटी जवळजवळ 70 ते 1 कोटी रुपयापर्यंतचे त्याचं कॉस्टिंग आहे. चांगला व्यवसाय करता यावा म्हणून महिला भगिनींच्या ताब्यात आपण दिलेल्या आहे. त्या 1 महिन्याभरामध्ये रत्नागिरीमध्ये दाखल होतील. पण नाविन्यपूर्ण उपक्रम हे सिंधुरत्नमधनं आपण महिला भगिनींसाठी दिलेले आहे. या बोटी कुठल्या खाडीत किंवा किनाऱ्यावर ठेवल्या जाणार आहेत? जयगडच्या परिसरातल्या ज्या खाड्या आहेत त्याच्यामध्ये ह्या हाऊस बोटी ठेवण्यात येणार आहेत. रत्नागिरीमध्ये देखील भाट्याची परवानगी आपण मागितलेली आहे. भाट्याची जर परवानगी आपल्याला मिळाली तर तिथं नव्यानं अजून 2 बचत गटांना हाऊस बोटी देण्यात येणार आहेत. सर, मीरा औद्योगिक क्षेत्र म्हणून कधी सूचना निघाली आहे, तर तिथे औद्योगिक क्षेत्र म्हणजे नक्की काय? मीरा हे पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. तर पर्यटनावर आधारित एखादा उद्योग किंवा फूड प्रोसेसिंगवर आधारित एखादा उद्योग जर त्या ठिकाणी आला तर आपल्या परिसरातल्या अनेक लोकांना इथं रोजगार मिळू शकतो. आज मी वर्तमानपत्रातनं वाचलं की काही गैरसमज आहेत, पण हे गैरसमज तातडीनं दूर केली जातील. पहिली गोष्ट, कुठचाही प्रदूषणकारी कारखाना तिथं आणला जाणार नाही. तिथं अन्य काही गोष्टी केल्या जाणार नाहीत. कोणाच्याही बिल्डरच्या घशामध्ये ती जमीन दिली जाणार नाही. पर्यटनावर आधारित प्रकल्प किंवा आपल्या आंबा, काजू जे फळं आहेत त्याच्यावर आधारित प्रकल्प तिथं आणण्याचा आमचा विचार आहे. या संदर्भात गावामध्ये काही बैठक किंवा असं काही होणार आहे का? सणामिरा आणि मी अनेक प्रमुख लोकांशी चर्चा केलेली आहे. तिथं जर काही गैरसमज असतील तर दूर केले जातील. तसंच काळबादेवीमध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये जे काही लोकांनी जाऊन मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याला मी स्थगिती दिलेली आहे. तिथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतरच सर्वे होईल अशा मी सूचना केलेल्या आहेत. सर, मिऱ्याचा डोंगर हा अतिशय दुर्मिळ वनौषधीचा डोंगर आहे. तो जतन करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार का? कारण त्या डोंगरावर महत्त्वाची औषध आहे. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी थोडी मानसिकता बदलली पाहिजे. आपल्यावर जो आंतरराष्ट्रीय दर्जावर एक ठपका आहे की आपण प्रत्येक गोष्टीला विरोध करतो, तो कुठेतरी आपण दूर केला पाहिजे. आता मिऱ्यावरचेच अनेक लोक दिनेश शेठ सकट माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळे त्या तिथल्या लोकांना जर काही अडचण नसेल, त्यांची जर तिथं मागणी असेल तर आपण त्याच्यात आगीत तेल ओतण्याचं काही कारण नाही. पण तिथल्या ग्रामस्थांचा काही स्तरावरून विरोध येतोय, मग तुम्ही तिथे उभं काही बैठक वगैरे घेणार ना. माझ्याच मतदारसंघातला विषय आहे. ते काय अमेरिकेच्या बेटावर नाही, मिऱ्यावरच आहे. त्याच्यामुळे मी स्वतः जाऊन तिथे बैठक घेईन. ज्या शंका असेल त्या दूर करेन. आणि जर लोकांना आवश्यक असेल, रोजगार पाहिजे असेल किंवा रोजगार निर्मिती पाहिजे असेल तर प्रकल्प करू. लोकांना जर नको असेल तर सोडून देऊ. राज्याची वित्तीय तूट वाढताना पाहायला मिळते आहे. वित्त विभागाला सरकारने इशारा दिलेला आहे. वित्तीय तूट ही महाराष्ट्र राज्यामध्येच आहे अशातला भाग नाही. देशाच्या अनेक राज्यांमध्ये वित्तीय तूट आहे. वित्तीय तूट भरून काढण्याच्या संकल्पना महाराष्ट्र सरकारमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांच्या डोक्यामध्ये आहेत. ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वित्तीय तूट सांभाळणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. वित्तीय तूट वाढू नये ही देखील आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. पण ती भरून काढण्याचं कसब देखील सरकारमध्ये आहे. कंत्राटी भरतीमध्ये 2500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असं रोहित पवार म्हणाले. कुठची कंत्राटी भरती? सरकारी कंत्राटी नोकरी. ह्याच्यामध्ये एक 4 दिवसापूर्वीचा किंवा 8 दिवसापूर्वीचा किस्सा मी तुम्हाला इथंच रत्नागिरीमध्ये पर्दाफाश केलेला आहे की अशा पद्धतीचं निवडणुकीच्या तोंडाला आता ह्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोचत आहेत. आणि लोकसभेच्या निवडणुकीला 46.06% मतं ही महाविकास महायुतीला पडली होती.
आणि 46.09% मतं ही महाविकास आघाडीला पडली होती. आमच्यापेक्षा 2 लाख मतांना फक्त महाविकास आघाडी पुढे होती. परंतु ह्या सगळ्या योजना बघितल्यानंतर ते 2 लाख क्रॉस करून आम्ही कोटभर मतांना आता पुढे गेलेलो आहोत. याची जाणीव काही लोकांना झालेली आहे. त्याच्यामुळं महेंद्रा गेला, असं काहीतरी 25,000चा भ्रष्टाचार झाला, हे काही लोक सांगत आहेत. माझं म्हणणं की हे सगळा महाराष्ट्राचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकानं प्रत्येकाच्या जिल्ह्याच्या मतदारसंघाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित आहे. तर लाडकी बहीण योजनेमधून महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत, पण ते पैसे लगेच काढून घ्या, सरकार केव्हाही परत गेल्याचं विरोधक म्हणतात. हे बालिश चाळे आहेत. हे म्हणजे 7वी 8वीतली मुलं जसं एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात, बरोबर की ना. माझ्या दप्तरचा कलर पिवळा आहे, मग तुझा हिरवा का, तुझा हिरवा आहे तर माझा लाल का. त्यातलं आहे लोकांना सगळं कळलेलं आहे. माझ्या मोबाईलमध्ये जर तुम्ही आता मी तुमच्याकडे मोबाईल देतो आणि सकाळपासून महिला भगिनींचे आलेले जर तुम्ही मेसेज बघितले तर मला धन्यवाद दिलेले नाहीत, सरकारला धन्यवाद दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीचे मेसेज आहेत की आमचा आशीर्वाद तुम्हालाच आहे. त्याच्यामुळं ह्यांनी कितीही असले चाळे केले तरी काही मला फरक पडत नाही, सरकारला फरक पडत नाही. पण अशा पद्धतीच्या घाणेरड्या पद्धतीनं अपप्रचार करणं हे चुकीचं आहे. आता मध्ये कोणीतरी सांगितलं हे 1500 देत आहेत, आम्ही 3000 देऊ. पहिल्यांदा 1500 आम्ही दिले तेव्हा तिजोरी खाली होणार होती. आता 3000 दिल्यानंतर यांची तिजोरी भरणार आहे. सगळं लोकांना कळतं. विकासावर राजकारण झालं पाहिजे. खोटं बोलायचं म्हणजे किती खोटं बोलायचं, त्याला काहीतरी प्रमाण आहे. सुप्रिया सुळे सुद्धा एक म्हणतात की ऑडिओ क्लिप दाखवून जे कोण खोटं बोलतात त्या सगळ्यांसाठी हेच आहे. शिंदे आणि अजित पवार गटामध्ये शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये काही कॅबिनेटमध्ये फाईलवर काहीतरी खटके उडाले, फाईल काही वृत्त पुढे येतात, नेमकं काय? नाही, वृत्त पुढे येत आहेत म्हणण्यापेक्षा सूत्रांकडनं ही वृत्त पुढे आणली जात आहेत. असं काही कॅबिनेटमध्ये झालेलं नाही. दोन्ही नेते परिपक्व आहेत. महाराष्ट्र सांभाळण्याची ताकद तिघांमध्ये आहे. त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये काय बोलावं आणि काय बोलू नये हे काही लोकांना माहीत नव्हतं, पण या तिघांनाही माहिती आहे. नगर विकास खात्याच्या फायली अर्थमंत्री अजित पवार तपासून पाहणार आणि अर्थमंत्र्यांच्या ज्या फायली आहेत त्या मुख्यमंत्री तपासून पाहणार, याच्यावरून वाद झाला. पण मला असं वाटतं की ही प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये वाद का व्हायचं. म्हणून सांगितलं बाकीचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्याच्यापेक्षाही परिपक्व नेते आहेत. हे सूत्र वृत्त काही नसतं. अतिशय कॅबिनेट चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे. आणि आज 15 ऑगस्टच्या निमित्तानं जे खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्याच्यामुळं अनेक विरोधकांचे अजून धाबे आणलेले आहेत. त्याच्यामुळे आता उद्यापासून अनेक 9:30ची पत्रकार परिषद कदाचित सकाळी 6 वाजता पण आता होऊ शकते, आज पैसे जमा झाल्यामुळे. टिपू सुलतानला महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी सुद्धा विरोध होत असताना आज मुंबईमध्ये टिपू सुलतानचे फळक जे आहेत ते जळलेले पाहिजे. पुणे लावले मुंबईमध्ये काय माहिती नाही. आम्ही एखादी गोष्ट न करता तुम्हाला माहिती असते, पण मुंबईमध्ये ज्यांनी केलं आहे त्यांचं नाव घ्यायला तुम्ही घाबरता की काय मला माहीत नाही. आम्ही एखादी गोष्ट न करता पैसे जमा झाले नाही म्हणून तुम्ही सांगू शकता, पण तुमचा आदर ठेवून सांगतोय. पण मुंबईमध्ये कोणी केलं हे तुम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळे मुंबईमध्ये कोणी केलं हे शोधून काढा, मग मला प्रश्न विचारा, याचं मी तंतोतंत उत्तर देतो. सर, आपल्या विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर इच्छुक तयारीत आहेत. आपण याकडे कसं बघतो? मी याकडे अतिशय सकारात्मकदृष्ट्या बघतो. लोकशाही जिवंत आहे माझ्या मतदारसंघातली, याचं हे उदाहरण आहे. पंचरंगी व्हावी, षष्टरंगी व्हावी, सप्तरंगी व्हावी, अष्टरंगी व्हावी, असे जेवढे रंग आहेत एवढी रंग काय ते दाखवावेत सगळ्यांनी. तर कदाचित मुंबईवर सुद्धा उमेदवार या ठिकाणी येऊ शकतो. येऊ दे ना, लोकशाही आहे. फक्त अमेरिकेतनं येणार नाही याची दक्षता घ्या. त्याचं नागरिकत्व इकडे द्यावं लागेल पहिलं रत्नागिरी, आता 15-20 दिवसात. बायडन कोण येणार असतील तर. सर, तुम्ही कसं बघताय या विधानसभेच्या? कसं बघता? म्हणजे आपल्याला काय वाटतंय? म्हणजे माझा रत्नागिरीकरांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या आशीर्वादानं मी 4 निवडणुका जिंकलेलो आहे आणि मोठमोठ्या फरकानं जिंकलेलो आहे. त्याच्यामुळं कोणतरी खड्ड्यामध्ये झाडं लावायला आलं म्हणजे माझं अस्तित्व संपलं असं जर कोण समजत असतील तर त्यांचा तो गैरसमज आहे. जनता माझ्यासोबत आहे, मतदार माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की आता तुम्ही म्हटलं की रत्नागिरीत उमेदवार सापडत नाही म्हणून मुंबईतनं येणार आहे, तर मुंबईतनं कशाला, अमेरिकेतनं जाणार ना. त्याच्यापेक्षा फक्त त्यांचं नागरिकत्व घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की लोकशाहीची ही निवडणूक आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही कोणाच्या विरोधामध्ये लढण्याचा अधिकार आहे. उदय सामंतांच्या विरुद्ध तगडा उमेदवार शोधण्याची मोहीम सर्वच पक्ष करतात. उदाहरणार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आले होते. त्यांनी सांगितलंय की या विधानसभा मतदारसंघात उदय सामंतच्या विरोधात तगडा. मिलिंद नार्वेकर राहायला कुठे होते? उपचार रूममध्ये तिथेच होते.
पालकमंत्र्यांच्या सूटमध्येच ते होते, ह्याच्यातच ओळखा ना. आणि काय सांगू, म्हणजे तुम्हाला ते सक्षम मानतायत म्हणूनच तगडा उमेदवार. मी काय म्हटलं, मिलिंद नार्वेकर हे विधान परिषदेतील आमचे एक सहकारी आहे, पण रत्नागिरीमध्ये आल्यानंतर पालकमंत्री ज्या रूममध्ये राहतात, पालकमंत्र्यांचाच सूट त्यांच्या ताब्यामध्ये होता, ह्याच्यातनंच शिवसेनेच्या उभाटाच्या लोकांना काही संकेत गेले असतील. माझा मतदार तो कळला असेल. आणि मला असं वाटतं की ते अतिशय मातोश्रीचे जवळचे आहे आणि मातोश्रीच्या अतिशय जवळच्या माणसाला माझ्या मतदारसंघामध्ये येऊन उमेदवार शोधावा लागतो. ह्याच्यात माझा विजय दडलेला आहे. आणि बरं ते कुठे शोधता येते, येऊन कुठं मुलाखती घेत आहेत. जो पालकमंत्र्यांसाठी बनवलेला सूट आहे त्याच्यामध्ये आता खरं त्याची तुम्ही चौकशी केली पाहिजे. पालकमंत्र्यांचा सूट त्यांना कसा काय मिळाला, कोणी दिला, का दिला, कशासाठी दिला, तिथंच का झाल्या. आता इथं खासदार साहेबांचं ऑफिस आहे, ते आहे ना, पण इथेच झाले वाटतं इंटरव्ह्यू. कुठे तिकडे झाले, राहायला कुठे होते, राहायला इथेच होते ना, ते तरी मान्य करा. इथं राहून ठरवून तिकडे गेले ते. पण सगळी कामं आता सुरू आहेत आणि युद्धपातळीवर सुरू आहेत. मोठ्या एस.टी. स्टँडचं पण काम सुरू आहे. 1 महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि मगाशी मॅडमने प्रश्न विचारला की तगडा उमेदवार देणार आहेत, पण आजपासूनच मी जिम जॉईन केलेली आहे. आज 15 ऑगस्ट म्हणून जाता आलं नाही, उद्यापासून 2-4 आता मी ते हे तयार केलेत. कोण ते नाही डंबेल्स नाही, काय नाही शिकवतं ट्रेनर. आणि असं फोटो ठेवणार, हा तगडा उमेदवार, हा तगडा उमेदवार, हा तगडा उमेदवार. त्यांचा अभ्यास करून मी पण जोर बैठका मारणार. खड्डेमुक्त होईल का गणपती होईल. काय झालं नाही नाही, एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला खड्डे पडलेले आहेत, तो उशीर झालेला आहे, त्याला ह्याच्याबद्दल आमचं दुमतच नाही. त्याच्यावर पांघरून घालण्याचं किंवा त्याला म्हणजे जसं आपण चांगल्या कामाचं श्रेय घेतो तसं रत्नागिरीमध्ये खड्डा पडला, तो पण हे माझ्यामुळेच पडला म्हणून सांगितलं ना. मी असं दुसऱ्यावर पण ढकललं नाही. मुद्दा असा आहे की त्याच्या काही टेक्निकल बाबी ज्या आहेत आणि आपलं दुर्दैव आहे, आपल्या सगळ्यांचं, माझं तुमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे की जे ठेकेदार मिळाले त्यांनी ते चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही. ते सगळे अर्धवट टाकून गेले. त्याच्यामुळे आपल्याची परिस्थिती अशी आलेली आहे. पण ते कारण देऊन उपयोगाचं नाही. आम्ही युद्धपातळीवर तो रस्ता होण्यासाठी काम करतो आहे आणि सन्माननीय गडकरी साहेबांनी जी तारीख दिलेली आहे डिसेंबरची, त्याच्यामध्ये तो रस्ता पूर्ण होईल अशी शक्यता आहे. रत्नागिरी एस.टीचा जो विषय ना, एस.टीचे जे बोर्ड असतात ते पूर्ण बोर्ड नसतात गाड्यांना. म्हणजे आता एक उदाहरणार्थ पावस किंवा इकडे पानवल, पण रत्नागिरी पानवल असे कुठेही बोर्ड हल्ली बरेच एस.टी लावत नाही. कसा असतो, नुसतेच पानवल, नुसतेच पावस, नुसतंच नाटे असेच बोर्ड देतात. नाही, असे बोर्ड असेल तर पूर्वीसारखे ज्या स्पॉटवरून गाडी सुटणार आहे आणि ज्या स्पॉटला थांबणार आहे त्याचे मी बोर्ड लावायच्या सूचना देईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.